बालचंद्र पाटील सर आपण एक सन्मान करू या ओव्हर नंतर करू. दोन्ही टीमला खूप शुभेच्छा. गेम ऑन. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल पडल्यानंतर खाली राहिला, बीट केला बॅट्समनला आणि बॉलिंग ट्रॅक वरती रोहित पाटील एक अष्टपैलू क्रिकेटर आहे. सप्तरंगी तुम्ही पाहताय टीम हेडूटने संघाचा. हेडूटने म्हटलं तर आमचे समालोचक मित्र करणजी काडन के यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. जर नक्की या स्पर्धेमध्ये अर्धशतक जर कोणी झटकावलं तर त्या खेळाडूला 2020 रुपयाचे पारितोषिक. पहिल्या फेरीतील तुम्ही चौथा सामना पाहता. षटकातील पुढचा बॉल एडिफिटच्या वरनं चालला बॉल. बाउंड्री लाईनच्या दिशेनं फिल्डर धावतोय. बॉल सीमा पार आला. या पूर्वार्धाचा पहिला दर्जेदार चौकार. चौकारानं राजेशनं अकाउंट खुलं केलं. धावा धावपलकावरती 4 या आकड्यावरती तुम्ही पाहता. दोन टीम मध्ये हे बॅटल खूप रंगतदार तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मात्रेपाडा त्यांना फाईट करते हेडूटने. हे दोन संघ पहिल्या फेरीतील चौथी मॅच. षटकातील पुढचा बॉल उडवला मिड ऑन वरनं बॉल चालला लॉंग ऑन सीमा रेषा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. 4 आणि चौकाराच्या बरोबरीनं बघा लक्षात घ्या 12वा खेळाडू देखील नाहीये. तुमचे जर्सीने केले तुम्हाला 2 धावेची पॅनल्टी. ऑब्जेक्शनने घेतला म्हात्रेपाडा टीमनं. हे लक्षात असू द्या. चला लगेचच मॅचला सुरुवात करू. आठ धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटनं स्वतःच्या पॉल्टरमध्ये काफ फिल्डिंग केली. डॉट बॉल आला. एवढी मोठी तुम्ही दादा स्पर्धा खेळता बघा. तुम्ही देखील एक चांगले स्पर्धेचे आयोजक आहात. या गोष्टी सांगायला नको. तुम्ही देखील सप्तरंगी चषक तुमचा देखील पार पडला. तिथे बाईक देखील तुम्ही देखील ठेवता. मग तुम्ही जर्सी असेल तर खूप गरजेचं असतं. बघा तुम्ही देखील एक चांगले आयोजक आहात. तर तुमच्या स्पर्धेमध्ये जर कल्याण ग्रामीणचा जर एक तुम्ही चांगला क्रिकेटर खेळता कल्याण नक्कीच जर डोंबिवलीमध्ये असेचा नियमच आहे 12वेला टी शर्ट नसेल लगेच पॅन्ट येतं. पण काही हरकत नाही आहे. प्लीज मित्रांनो असं काही करू नका. कुठल्याही प्रकारचा आयोजनाला डाग लागणार नाही. तुम्ही खेळाडू आहात तर स्पर्धा आहे हे देखील महत्त्वाचं आहे. या गोष्टी तुम्ही सांभाळा. बघा लक्षात असू द्या. हा बॉल तुम्ही पाहता वाईड बॉल आहे आणि अतिरिक्त धावेनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 9 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅट बॉल चालला लॉंग ऑफ सीमा रेषेच्या जवळ. तिकडे फिल्डर तोपर्यंत एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 10 या आकड्यावरती. 10 नंबरची जर्सी 10 नंबर जर्सी सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटची दैवता. याच टेनिस बॉल क्रिकेट त्यांना भारतरत्न देण्यात आलं. याच क्रिकेटमुळे तुम्ही पाहता ते भारतरत्न देण्यात आलं. आणि या टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रार आज आपण पाहतोय नारणच्या क्रीडा नगरीमध्ये. बॉल खूप चांगला आहे. गुड लाईस पूर्ण टेकअप घेणारा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. अशा रीतीनं पहिलं षटक संपलं. धावा धावपलकावर तुम्ही पाहता 10 या आकड्यावरती. स्टेजवर जरा येताना स्लोली या.
बघा प्रेक्षकांसाठी मेजबानी आहे. खेळाडूंना हे पारदर्शक नसणार आहे, फक्त प्रेक्षकांना. आईबा जर झेल पकडला तर 200 रुपयाचे कॅश प्राईज भालचंद्र पाटील यांच्याकडनं आणि काशीनाथ पाटील यांच्याकडनं घडेल. विराजी पाटील चिंचवली आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. पहिल्या षटकाचा खेळ चैनू जाधव निवाळीपाडा साहेबांचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या मान्यवर आल्यात आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. यश काढून आला दुसऱ्या षटकामध्ये. षटकातील पहिलाच बॉल. व्हॉट अ शॉट, पॅडल स्वीप. त्याचं प्रत्युत्तर. बॉल चालला डीप फॉइल लेग सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार. जसा बॉल तेज तारावर आला तशी बॅट देखील स्पीड मध्ये आली. बॅट्समन तुम्ही पाहताय राजेशी त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. चौकाराच्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती पुढे जात असताना 14 या कड्यावरती 14 रन यश काढणं तुम्ही पाहताय दुसऱ्या षटकामध्ये. आता क्षेत्ररक्षक तुम्हाला विखुरलेलं पाहायला भेटेल. षटकातील पुढचा बॉल राजेश साठी. उडवला बॉल चालला लॉंग ऑन. तिसऱ्या आयटेनला झेल ड्रॉप झाला. प्रयत्न अपयश होते मात्र नक्कीच आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्यात. बॉल जवळ जवळ सीमा रेषेच्या बाहेर षटकार जात होता. नो बॉलचा इशारा. नो बॉल. फ्री हिट असेल. फ्री हिट आणि खेळण्यासाठी सज्ज झाला. तुम्ही पाहता बॅटिंग ट्रॅक वरती कृष्णाला. हॅलो जय श्रीराम बोल ना. उडवला बॉल चाला लॉंग ऑन सीमा पार. यॉर्कर वरती प्रत्युत्तर. बॉल सीमा पार ठोकला. षटकार. कृष्णाच्या बॅट मध्ये ठोकलाय. षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 22 या आकड्यावरती. 22 रन यश काढन त्याच्यावरती पृथ्वी हल्ला या दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल. अपील अपील लेग बिफोर OUT. फलंदाज बाद. बॅटिंग साठी अल्पेश. स्पीडअप करा बघा प्लीज. लक्ष असू द्या. फिल्डिंग करा टीम. फुल टॉस. नो बॉल घोषित केला. ही मेजवानी होती. दुपारची ती स्वीकारली. बॅट्समन ठोकला चौकार आणि या 5 धावा. यश काढन अशी गोलंदाजी करतो या स्पर्धेमध्ये. यशला मी पाहिले चांगली गोलंदाजी करत असताना आता कुठेतरी दिशा टप्पा भेटला नाहीये. फुल टॉस त्याच्यावरती. फुल टॉल चौकार या 5 धावा. 5 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती
पुढे जात असताना 27 या आकड्यावरती 27 धावा स्कोर बोर्ड वरती. या षटकातील पुढचा बॉल ऑल दी गार्बेट बॉल चाला बॉन्डला दिशेनं फिल्डर तिकडे तुम्ही पाहता. तोपर्यंत एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहता 28 या खड्यावरती 28 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा चेंडू हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 28 धावा धावपलकावरती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या रोहितनं. खूप चांगली गोलंदाजी त्यानं फेकली. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. अठ्ठावीस वरती तुम्ही स्कोर पाहता 28 धावा धावपलकावरती. या षटकातील पुढचा बॉल यो साइड डेफिनेटली यस्ता उद्ध्वस्त दांडेगुल फलंदाज बाद. भूषण आला बॉलिंग ट्रॅक वरती. तिसऱ्या षटकामध्ये धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर बोर्ड वरती 14च्या सरासरीने 28 पाहता आणि फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंडला पाहता. अल्पेशला तुम्ही पाहता. नवीन मोचिंद्राला चौथ्या क्रमांकावरती. षटकातील पहिलाच बॉल हा बॉल खूप चांगला आहे. शर्ला पासून जबरदस्त बॉल गेला. शर्लाच्या हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर उडालाय थोडा डॉट बॉल आला धावा धावपलकावरती. स्कोर बोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहू शकता 28 वरती. भूषणचा पहिला बॉल डॉट बीट केला अल्पेशला. षटकातील पुढचा बॉल हा देखील बॉल पडल्यानंतर खाली बादचा कडा त्यानंतर विकेट कीपरचा जजमेंट राहिला. विकेटचा बदन भूषणला विकेट मिळती 1 आणि लागणारा मैदानावरती म्हात्रेपाडा संघाला हा धक्का तिसरा.
अल्पेश हजारी तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. पहिला डॉट त्यानंतर विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये किरण गेला बॅटिंग साठी. 28 वरती स्कोर थांबला. भूषणचं हे षटक तिसरं. षटकातील पुढचा बॉल पडल्यानंतर जास्त बाउन्सचा बॉल होता. बॉल मिड विकेटला तुम्ही पाहता. या बॉलवरती मिळती आहे एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रन संख्या 29 धावा. 29 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला. फलंदाज तुम्ही पाहता मच्छिंद्र साठी. गती कमी केली. लेन पीक केली. बॉल मिड विकेट सीमारेषा बाहेर. केलन उपेक्षा दिली. मानवंदना ठोकला हा षटकार. गाडी नेऊ नका प्लीज. बघा मित्रांनो लक्षात असू द्या. मॅच चालू आहे. लाईव्ह देखील स्पर्धा आहे. गाडी प्लीज. आणि समोर तिथून गाडी देखील काढायची बघा प्लीज. ग्लास देखील येतोय. ज्याची कोणाची कार आहे प्लीज काढा ती. कोणाची गाडी असेल तर प्लीज ती थार आहे प्लीज आधी तिथून काढायचे. ग्लास येते ग्लास. हॉलनी कार्पेट बॉल चाला बॉलच्या दिशेने तुम्ही पाहता. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती 36 धावा. धावा या षटकातील एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल. षटकातील शेवटचा बॉल. फटका चांगला इथे तुम्ही पाहता. जेलची शक्यता. मिड ऑफचा फिल्डर आणि बॉल जमिनीला दान झाला. तोपर्यंत 2च धावा. 2 धावेच्या बरोबरीने इथे षटक क्रमांक संपलं जात आहे. तिसरं त्यानंतर विकेट. त्यानंतर सिंगल. षटकार सिंगल आणि या 2 धावा. ओव्हर झाली दादा. ओव्हर झाली बघा. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल आला. ओव्हर झाली आहे. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रनसंख्या
टीमचा कॅप्टन आपण उपस्थित राहायचा. आपण टॉस देखील करणार आहोत. पेंदर टीमचा कॅप्टन आणि काकडवाल टीमचा कॅप्टन. स्लोगोचा डेट ओरचा अनाबारीचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज सज्ज झाला प्रदीप. प्रदीप जसा आला त्याच्यावरती केला प्रत्यला बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ दी पार. षटकार ठोकला स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. हा तुम्ही षटकार पाहिला बॅट्समन मच्छिंद्रच्या बॅटमधनं. मच्छिंद्रला तुम्ही पाहता स्लोगोचं षटक आहे, त्याला माहिती आहे धावा या षटकामध्ये यायला हव्यात. उड्याचा प्रयत्न लेग स्लिपला फटका इथे तुम्ही पसला पकडलाय झेल. संपलाय मैदानावरती मच्छिंद्रचा खेळ. विकेटचं पतन. ऑलरेडी कार्पेट बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं तुम्ही पाहता. एक केली पूर्ण. एकच धावेवरती समाधान. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 48 या आकड्यावरती या षटकात अजून काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक केला तुम्ही पाहता किरण. षटकातील पुढचा बॉल. बॉल चाललाय तुम्ही पाहता लॉंग ऑनचा फिल्डर वेगान आला. तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जाते. प्रेक्षकांसाठी देखील मेजवानी ऐवा झेलसाठी 200 रुपये लाडक्या आयोजक भालचंद्रदा पाटील यांच्याकडनं आणि काशीनाथ पाटील यांच्याकडनं गिफ्ट टॅम्पल आहे. त्यात घडेल देखील आपण देणार आहोत. जो षटकाच्या बाहेर झेल पकडेल त्याला. हे फक्त पारदर्शक खेळाडूसाठी नसणार आहे, प्रेक्षकांसाठी असणार आहे, याची देखील नोंद घ्या. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि धावा धावपलकावरती 50 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. 50 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. वेळ कमी घ्या फिल्डिंग करणार टीम. षटकातील पुढचा बॉल. आडवा बॅटनं किसला मिड विकेटला बॉल. पुन्हा एकदा फिल्डर वेगानं आला. एक केली दुसरीचा कॉल. थ्रो ॲक्युरेट रन आउटची संधी फलंदाज बाद. टॉस साठी वारंवार सूचना दिली जाते. काकडवाल टीमचा कॅप्टन पेंदर टीमचा कॅप्टन टॉस साठी त्वरित या. उडवणार बॅटनं झेलची शक्यता. लॉंग ऑनला पकडलाय झेल. विकेटचा
व्यक्तिमत्व म्हणजे माजी सभापती चेनूशेठ जाधव साहेबांचे इथे सन्मान केले होते। दमदार व्यक्तिमत्व सर्वांचे लाडके चेनूशेठ जाधव फटाक्यांच्या आतिषबाजीनं साहेबांचा सन्मान केले होते। त्यानंतर आपण एक विशेष सन्मान घेणार आहोत ते म्हणजे चिंचोली गावचे दमदार व्यक्तिमत्व उद्योजक विलास शेठ पाटील दादा या आपण आपला देखील सन्मान केला जाईल। प्रेमाचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा अर्थात छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन या ठिकाणी सन्मानित केले जाईल। छत्रपती शिवाजी महाराज मनामनात आणि छत्रपती शिवाजी महाराज घराघरात ही संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून रुतवली जाते। त्यानंतर आमचे सुरेश जाधव साहेब उपस्थित झालेत। दादा या आपल्या देखील सन्मानित केला जाईल। या स्पर्धेच्या वतीने आपल्याला देखील सन्मानित केले जाते। तर या ठिकाणी सन्मानित केलं जातंय पाहुण्यांचा शुभ सन्मान होतोय। दोन्ही कॅप्टन चला आपण लगेच शेवटचा पुकार आहे। पेंदर संघाचे कॅप्टन आलेले आहेत तर टीम काकडवाड शेवटचा पुकार पहिला चेंडू पडला तर 2 धाब्याची पेनल्टी ही तुमच्या टीमला जाहीर होणार कारण स्पर्धेचा नियम आहे आणि त्या नियमांचा जर तुम्ही उल्लंघन केला तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। पोसली गावचे दिलीप शेठ पाटील उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान केला जाईल। बघा काकडबा संघ शेवटचा पुकार आहे तुमच्यासाठी। काकडबा टीम कप्तान आपण कुठे आहात? मिन्नत पावशे या लवकर। बघा दोन्ही कॅप्टन मध्ये टॉस केला जाईल। बिग फाईट लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल। तर या ठिकाणी दोन्ही कॅप्टन आलेले आहेत। मिन्नत पावशी या लवकर। चैनूशेठ जाधव साहेबांना इन्व्हाइट करेल की आपल्या शुभास येथे मॅच नंबर 5 अर्थात पहिल्या फेरीतील अंतिम लढत 2 टीम मध्ये पाहायला मिळेल। एका बाजूला काकडबा संघ आणि दुसऱ्या बाजूला टीम पेंदर। 4 षटक 4 गोलंदाज। माजी सभापती चेनूशेठ जाधव साहेबांच्या शुभासे टॉस केला जातो आणि टॉस जिंकलाय कॅप्टन काकडवा संघाचे स्वर्गीय जीवा 11 पेंदर विरुद्ध गावदेवी काकडवाल हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार। पेंदर विरुद्ध काकडवाल ही लढत होणार आणि टॉस जिंकलाय सर्वेश 11 पेंदर स्वर्गीय जीवा 11 आणि सर्वेश 11 पेंदर आणि यस टॉस जिंकलाय मिन्नत पावशे। चला पंचदा मैदानाच्या आतमध्ये लगेच मैदानावरती दाखल व्हा। सामना आपण पाहतो पहिल्या फेरीतील चौथा। प्रेक्षकांना आज स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट आणि क्वालिटी लेवलचं क्रिकेट पाहायला मिळेल कारण ही स्पर्धा म्हणजे आपण पाहतोय स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषक 2025 पर्व नवीन वर्ष नवीन पर्व 8वं पर्व आपण एन्जॉय करतो आणि गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ नारेन यांच्या वतीने क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा गजर क्रिकेटचा आणि स्व आनंदाचा एक उत्कृष्ट स्पर्धा
सन्मानित चिंतामण शेठ हजारे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा विशेष सन्मान बाकी आणि तो सन्मान आपण या ठिकाणी करूया. दोन्ही संघ तुल्यबळ आणि ताकदवर आहेत. तर बघा या ठिकाणी काकडबड संघाच्या गोलंदाजाला सुवर्ण संधी. खरं तर गुलालाचा बादशाह गणपत ड्रायव्हर पोसरी यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचं प्राइज हे काकडबड टीमच्या कार्डून असेल. चला सामना सुरू करूयात. 52 धावेचे लक्ष्य मनाशी बालगून येते. सलामी जोडी हेटूटने टीमची मैदानावरती दाखल झाली आहे. पहिला चेंडू स्वागत केलंय, आगाज केलाय, धमाका केलाय. ऑन साइडला लॉंग ऑन सीमारेखा बाहेर षटकार. तर सन्माननीय चिंतामण शेठ यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं प्राइज झालं. त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करूया. बघा 52 धाब्याचं टार्गेट आहे. राज काळन यांच्याकडून 3 बॉल 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा आणि दोन्ही संघाच्या पाठीराख्याने देखील शुभेच्छा. डू अँड डाय. खरं तर एक सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील चौथी लढत प्रेक्षक वर्ग पाहतायत. जिंकण्यासाठी 52 धाब्याचं टार्गेट उभं केलंय. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. या मैदानावरती ताकदवर खेळ खेळावा लागेल. पुन्हा एकदा स्क्रीनच्या समोर अगदी चाललाय बॉल. लॉंग ऑफला बीट करून सीमारेखा बाहेर चौकार. पडेच्या बॅटमधून आता विस्फोटक खेळ पाहायला मिळतोय. 1 चौकार 1 षटकार. काल द्वितीय क्रमांकाचे मानकरी झाले गेस्ट स्पर्धेमध्ये. तेच स्वप्न घेऊन मैदानावरती उतरले आणि पुन्हा एकदा प्रहार. यावेळी चेंडूला पाठवलाय. पॉइंट सीमारेखा बाहेर. अजून एक लय भारी चौकार. आणि परेश दादा शेंद्रे यांचं आगमन झालंय. दोघांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नारायणगावच्या मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपण मैदानावरती पाहतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ नारायण आणि ग्रामस्थ मंडळ नारायण आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय लवशेठ पाडे स्मृतीचे 2025 पर्व 2024 संपलाय. त्याला विसरावं लागेल आणि 2025 ची नवीन सुरुवात, नवीन पर्व, 8वं पर्व. त्यावरती नारायण गावकरांना हा एक गर्व असा सुंदर पर्व मैदानाच्या आतमध्ये. उद्या अंतिम दिवस असेल स्पर्धेतला. उद्या सुपर संडे, सुपर धमाका, मेगा फेस्टिवल आणि मेगा फायनलचे सामने नक्की पाहायला मिळतील. चांगला चेंडू. अपील स्ट्रॉंग. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. डायरेक्ट हिट दिलाय परंतु बॅकअपला काढू लाभेल तोपर्यंत रन्स मिळाली नाहीये. रन संख्या 16 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिलं षटक हे खूप महागडं राहिलं कारण योगेश मात्रेच्या ओव्हरमध्ये धाबा आल्या 16. तीन चेंडू 3 विकेट साठी ते
गुलालाचा बादशाह गणपत ड्रायव्हर यांच्याकडून 1000चं प्राइज आहे. त्याचबरोबर आमचे टिटवी बैलाचे मालक अतुल शेठ पाटील आणि गणपत ड्रायव्हर पोसरी यांच्याकडून ते प्राइज आहे. 3 बॉल 3 विकेट 1000चं प्राइज. पहिले षटक समाप्त झालं. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स झाले आमचे. स्कोरर सांगतायत 16 धाबा. टार्गेट 52 धाब्याचं होतं आणि आता या मॅच मध्ये अद्याप 36 धाबा इथनं बनवायचे येणारे 3 षटक. 12.00 ची सरासरी, कारण 4 षटकांमध्ये 52, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये दमदार खेळ राहिला आणि चांगला चेंडू पडल्यानंतर इथे फलंदाजाला बीट करतोय. अगदी सुरेख चांगला चेंडू फेकलाय. डॉट चेंडूची समाप्ती. दोन्ही ताकदवर संघ एकमेकाविरुद्ध खेळतायत, परंतु काल झालेल्या घिसर स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आणि तेच स्वप्न उराशी बांधून आता मैदानाच्या आतमध्ये हेडुटन संघ आलाय. अनेक स्पर्धा जिंकल्यानंतर मातेवाडा संघ देखील या स्पर्धेमध्ये उतरलाय. चांगला चेंडू ऑफ साइडला चेंडू. षटरक्षक आहे त्या ठिकाणी कृष्णा मात्रे. जोपर्यंत चेंडू उचलून फेक करेल वेळ लागला आणि त्याचमुळे ते 2 धाबा कंप्लीट केला. 2 धाब्याने टीमची टोटल धाबा फळकावरती 18 धाबा. तर याच दरम्यान बघा या ठिकाणी आगमन झाले ऍडव्होकेट भारतदादा मात्रे यांचे इथे आगमन झाले. भारतदादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रवशेठ पाटील स्मृती चषकामध्ये लो फुलटचा चेंडू समोर चेंडूला फ्लिक केलाय. मिड विकेट मध्ये अल्पेश आहे आणि तोपर्यंत चेंडू फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ वाटचाल करतोय विजयाच्या दिशेनं. युही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है. पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती उड़ान, बार बार तिनका उठाना होता है. विजय मिळवण्यासाठी तुम्हाला चौकार षटकारांसोबत एकारी दोन्ही धावा देखील तेवढ्याच महत्वाच्यात. आणि पहिल्या ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये डिफेन्सिव्ह क्रिकेट. पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण स्क्रीनच्या समोर स्टँडर्ड क्वालिटीचं क्षेत्ररक्षण मात्रेपडत टीम कडून पाहायला मिळते. नवनाथ पाटील यांच्याकडून देखील लगातार 3 चेंडू 3 षटकार मारले. हेदुटणे संघाच्या खेळाडू त्यांना देखील 1000चं प्राइज असेल. धावसंख्या 20 रन्स आणि या बॉलला पाठवला हवेत. उंची जास्त अंतर कमी आणि फलंदाज बाद. पहिला धक्का मैदानाभोवती. प्रदीप बॅक टू द डगआउट. तर 20 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. एका खेळाडूच्या आउट झाल्यानंतर पहिलं 20 धावा जिंकण्यासाठी 52 धाबेचं टार्गेट आहे. 32 धाबेची गरज आहे. येणारे 13 चेंडू. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. धीरजसाठी चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर पंचांनी बाईट घोषित केलंय. अव्वंतर धावसंख्या भारतीय आणि टीम टोटल सध्या 21 धावसंख्येवरती. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. उम्मीद पे दुनिया कायम. आज या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल दोन्ही टीमला. कोलबटप्प्याचा चेंडू अलोंग द कार्पेट चेंडू ऑफ साइड मध्ये लॉंग ऑफ रिझनला फील्ड केलाय. तोपर्यंत एक सिंगल आली. ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हर मध्ये रन झालेत त्या 22. या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा आल्या. मॅच मध्ये कमबॅक झालं. पहिल्या ओव्हर मध्ये 16 होत्या आणि सेकंड ओव्हर मध्ये 6. टोटल 22. येणारे 2 षटक आता 30 धावेची गरज आहे.
समाप्तीनंतर आपण धावसंख्या 22 वरती काय क्रिकेटचा खेळ, ज्या क्रिकेटमध्ये या मॅच मध्ये आपण पाहिलं की पहिल्या ओव्हर मध्ये मलंगड एक्सप्रेस योगेश म्हात्रेवरती आक्रमण केलं, 16 धावा आल्या, परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजी केली राजेश म्हात्रेनं, अवघ्या 6 धावा दिल्या, म्हणजे मॅच मध्ये कमबॅक झालाय. एक तेरी तो एक मेरी, येणारे तिसरे षटक या ठिकाणी फार निर्णायक असेल आणि टर्निंग पॉइंट असेल या मॅच मध्ये. ऋतिक म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी तो सज्ज आहे. या मॅचचा टर्निंग पॉइंट षटक आहे आणि या ओव्हर मध्ये कम से कम 15-16 धावा जरी आल्या तरी मी सांगेल की हा मॅच रफ अँड टफ शेवटपर्यंत पाहायला मिळेल. जर धावा 20-22 आल्या तर सामना टीम हेडुटण्याच्या बाजूनं आणि धावा कमी आल्या 10-9 तर म्हात्रेपडा संघ मॅच मध्ये मजबूत स्थिती प्राप्त करू शकतो. पहिला चेंडू इथे ऋतिकचा वाईट इशाराला पंच मनोज पवार कडून आणि टीमची टोटल धावा संख्या 23 धावा. आता गरज येते 29 धावा, 12 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती समोर ऑफसाईडला फटका चांगला आहे, परंतु जजमेंट त्याच्यापेक्षाही चांगलं आहे. योगेश म्हात्रेने टिपलं जेल आणि फलंदाज धीरज पाटील बॅक टू द डगआउट. केली या ठिकाणी गोलंदाजी करत असताना तिसरं षटक फार महत्वाचं. ऋतिक म्हात्रेला एक सफलता प्राप्त झाली आणि आता राहिलेत 11 चेंडू आणि 29 धावा. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ ताकदवर आहेत, त्यामुळे सहजासहजी मैदानावरती हार मानणार नाहीयेत. पाठवलाय ऑन साईडला, परंतु इथे आलाय पुन्हा योगेश म्हात्रे. टीमला कर्दनकाळ ठरलाय योगेश म्हात्रे आणि त्याने 2 झेल टिपले. त्याच्या ओव्हर मध्ये जरी धावा आल्या असल्या तरी त्याच्याकडनं स्टँडर्ड फिल्डिंग पाहायला मिळते. अजून एक धक्का. तीन धक्के आतापर्यंत लागलेत. यश काळन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राइक एंडला यश काळन, नॉन स्ट्राइक एंड वरती तुम्ही रोहितला पाहतायत ज्याच्या बॅट मधून विस्फोटक खेळ पाहायला मिळाला, परंतु नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. LBW हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक, सेकंड विकेट हॅट्रिक आणि या ठिकाणी काही प्राइज होते 1000 ते आपण जमा करायचंय. कौतुक करायला पाहिजे इथे गोलंदाजी करत असताना ऋतिक म्हात्रेनं 3 विकेट लगातार काढले. चला नेक्स्ट लढत दोन्ही संघ रेडी राहा, कारण या मॅच नंतर लगेच ती लढत होणार काकड विरुद्ध पेंदर अंतिम सामना.
हो, फुलटॉस चेंडू फार वेगवान होता, अजून जोरानं फेकलाय. लेग बाय स्वरूपात रन्स प्राप्त झाली. चेक करायचे पंचांना देखील तिसरे पंच सांगतायत बॅटिंग रिव्ह्यू. चला चेक करूया. या ठिकाणी प्रसाद सर येतात. तर फेअर डिलिव्हरी पंचांचा डिसिजन. एक लेग बायची रन फक्त प्राप्त झाली आणि टीम टोटल 24 धाबा. सुंदर लढत मैदानाच्या आतमध्ये हिडूटणे विरुद्ध मात्रेपाडा एक आहे डोंबिवली परिसरातला संघ, एक आहे आपण पाहतो मलंगडातला संघ. या परिसरातला लढत चांगली होती. क्लिंग बोर्ड अजून एक धक्का दिलाय ऋतिक मात्रेनं. या ओव्हर मध्ये 4 विकेट घेतल्यात. काय लाजबाब गोलंदाजी. एक बॉल अद्याप शिल्लक असेल. काय गोलंदाजी केली आहे. कप्तान संगनायकाने त्याला विश्वास दाखवला आणि वेगवान गोलंदाजी. लेग स्टंपच्या बाहेर अजून एक वाईट बॉल. अतिरिक्त रन्स फक्त या ओव्हर मध्ये आलेत. पहिली एक अतिरिक्त वाईट, त्यानंतर लेग बाईज आणि आता वाईट. अशा प्रकारे 3 एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाबा फक्त त्यानं खर्च केलेत. धाबा संख्या 25. 27 धावेची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. चांगला चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी धावतायत आणि 2 धाबा कंप्लीट केल्या. षटक क्रमांक इथे 3 समाप्त होत आहेत. एक चांगलं षटक, 5 धाबा, 4 विकेट इथे गोलंदाजी करत असताना ऋतिक मात्रेनं दिले आहेत मैदानावरती आणि मॅच आता येणाऱ्या अंतिम षटक 25 धावेची गरज. यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रीडा स्पर्धा, खरं तर नारायणगावच्या मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषक 2025 8वं पर्व आणि आज 3रा दिवस. चौथी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 संघ शेवटच्या अंतिम षटकामध्ये. गरज आहे धाबांची 25. सामना अद्याप संपला नाहीये, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे जो सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट खेळ आपण पाहिला प्रत्येक ठिकाणी. 5 चेंडू, आता 25 ची गरज आहे. आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल. आता फक्त हवाई सफर करावे लागतील, कारण 5 चेंडू 25 धावा अनेक वेळा क्रिकेटमध्ये बनताना पाहिलेत. हा क्रिकेटचा खेळ आहे, त्यामुळे क्रिकेटमध्ये काही घडू शकतोय. फक्त कॉन्फिडन्स पाहिजे, आत्मविश्वास.
फार महत्वाचं आहे. पाठवलाय बॉलला ऑन साईडला, लॉंग ऑन सीमारेखा बाहेर षटकार. थँक्यू डेझे. बघा ऐबाजेलला एक घड्याळ आणि 200 रुपये, कदाचित थारला ते ऐबाजा मिळाले. षटकार जरी मारले तरी हा सामना जिंकता येणार नाही, कारण क्रिकेटचा स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे 19 धाबा 3 चेंडू मध्ये बनणं आता कठीण होणार. हेडूटने टीम 52 धाबा बनवायच्या होत्या. टार्गेट चांगलं होतं, परंतु गोलंदाजी एका बाजूला चांगली पाहायला मिळाली. आक्रमक फटका पुन्हा एकदा आक्रमण केलंय स्क्वेअर लेगच्या वरनं, सीमारेषा बाहेर षटकार. आगमन झालंय. विनोद भाऊचा विक्रम आहे 12 भाकरी खाण्याचा. चांगला चेंडू, इथे सामना एकतर्फा झालाय. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. सामना आपण पाहिलं तर खरं या ठिकाणी आज जो संघ नेहमी शेरदिल नावाने उतरतो तो आज वेदश्री मोना 11 नावाने उतरलाय. सन्मान्य पिंटू शेट मात्रे आणि नागेशदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ मात्रेपाडा मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी करतो आणि मॅच मध्ये आता पकड मजबूत झाली आहे. फक्त औपचारिकता शेवटचा अंतिम चेंडू. सामना जिंकलाय, अभिनंदन करूया आपण